गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण आर एम एस व्हॅल्यू ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक करंट स्टडी करत होतो. प्रत्येक वेळेस आर एम एस व्हॅल्यू एक्सप्लेन करतो एका इक्वेशन थ्रू. नेमकं आर एम एस व्हॅल्यू किंवा रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक करंट ऑर ई एम एफ कशाला म्हणायचं ते आपण पाहू आणि नंतर मग त्याच्यावर डिपेंड असणारं न्यूमरिकल घेणार आहोत. बघू आर एम एस व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा ई एम एफ म्हणजे काय. समजा फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर केलं, एक मी तुम्हाला काल सांगितलं की जे ॲमीटर आणि व्होल्टमीटर जे डी सी व्होल्टमीटर आहेत किंवा डी सी ॲमीटर आहेत ते ज्यावेळेस आपण एका अल्टरनेटिंग सोर्सच्या अक्रॉस कनेक्ट करतो त्यावेळेस ते आपल्याला कॉन्स्टंट डिफ्लेक्शन दाखवू शकत नाहीत. त्यांचा जो पॉइंटर आहे तो कंटिन्युअस डिफ्लेक्ट होत आहे अराउंड इट्स मीन पोझिशन. बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट करंट किंवा कॉन्स्टंट व्होल्टेजची रिडिंग आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यासाठी त्यांनी काय केलं त्या ठिकाणी की इलेक्ट्रिक करंट मेजर करत असताना इलेक्ट्रिक करंटची जी प्रॉपर्टी आहे की इलेक्ट्रिक करंट हा कंटिन्युअस आफ्टर ॲट द एंड ऑफ एव्हरी हाफ सायकल तो त्याचं डायरेक्शन चेंज करतो. त्या जर प्रॉपर्टीचा यूज केला तर काय होईल, तो पॉइंटर कंटिन्युअस आपल्याला डिफ्लेक्शन दाखवणार आहे जे कॉन्स्टंट नसणार आहे. बरोबर आहे. मग त्यांनी इलेक्ट्रिक करंटचा स्क्वेअर याचा अर्थ हीट जी आहे हिटिंग इफेक्ट हा एक हिटिंग इफेक्टवरून आपण इलेक्ट्रिक करंट कसा मेजर करू शकतो की जो डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंटवर डिपेंड नाही. किंवा हिटिंग इफेक्ट ही एक अशी प्रॉपर्टी आहे जी डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंटवर डिपेंड नाही. इलेक्ट्रिक करंटचं डायरेक्शन कसंही असू द्या. डी सी करंट देखील ज्यावेळेस तुम्ही रेजिस्टन्समधून सप्लाय करता त्यावेळेस तो रेजिस्टन्सला हीटअप करतो आणि ज्यावेळेस तुम्ही अल्टरनेटिंग करंट देखील सेम रेजिस्टन्समधून सप्लाय करता त्यावेळेस अल्टरनेटिंग करंट देखील काय करतो, त्या रेजिस्टन्सला हीटअप करतो. सिमिलरली तीच प्रॉपर्टी आपण या ठिकाणी यूज केली. एक रेजिस्टन्स आपण या ठिकाणी कन्सिडर केला, ज्या रेजिस्टर आहे ज्या रेजिस्टरचा रेजिस्टन्स हा कॅपिटल आर आपण चॉईस केला. त्याच्यानंतर काय कन्सिडर केलं की याच्यामधून आपण आय एवढा करंट सेंड करणार आहोत जो अल्टरनेटिंग करंट आहे. बरोबर आहे. आय एवढा इलेक्ट्रिक करंट सेंड करणार आहोत. किती वेळासाठी, टी एवढ्या वेळासाठी सेंड करणार आहोत. त्यावेळेस त्या रेजिस्टन्समध्ये डेव्हलप झालेली जी हीट आहे किंवा प्रोड्यूस झालेली जी हीट आहे ती एच आहे असं आपल्याला दिसून आलं. नंतर मी काय केलं, तोच रजिस्टर घेतला ज्या रजिस्टरचा रेजिस्टन्स हा कॅपिटल आर आहे. त्याच्यामधून आता मी काय करणार आहे, आय अल्टरनेटिंग ऐवजी आता मी डी सी करंट सप्लाय करायचं आहे मला. पण डी सी करंट मला एवढा सप्लाय करायचा आहे की अगोदर जेवढी हीट डेव्हलप झाली होती तेवढीच हीट त्या रजिस्टरमध्ये डेव्हलप झाली पाहिजे. आणि मला दुसरी गोष्ट, अल्टरनेटिंग करंट या रजिस्टरमधून जेवढ्या वेळासाठी फ्लो झाला होता तेवढ्याच वेळासाठी मला डी सी करंट सप्लाय करायचं आहे. बरोबर आहे. असं जर आपण करू शकलो तर इथं जी काय व्हॅल्यू येणार आहे डी सी करंटची हीच व्हॅल्यू म्हणजे काय आहे, व्हर्च्युअल व्हॅल्यू ऑर आर एम एस व्हॅल्यू ऑफ दॅट अल्टरनेटिंग करंट. या अल्टरनेटिंग करंटसारखी भासणारी किंवा भासवणारी सेम इफेक्ट प्रोड्यूस करणारी याच्यासारखा इथं इफेक्ट काय प्रोड्यूस केला की आर एक रजिस्टर आहे, त्या रजिस्टरचा रेजिस्टन्स आर आहे, त्याच्यामधून टी वेळासाठी अल्टरनेटिंग करंट फ्लो झाला त्यावेळेस त्यानं एच एवढी हीट डेव्हलप केली. सिमिलरली तोच आपण काय केलं या ठिकाणी, तोच रेजिस्टन्स घेतला, सिमिलर रेजिस्टर, त्याचा रेजिस्टन्स आरच आहे, त्याच्यामधून सेम तेवढ्याच वेळासाठी आपण करंट पास करणार आहोत आणि त्याच्यामुळे डेव्हलप झालेली हीट देखील कशी आहे, अगोदरच्या डेव्हलप झालेल्या हीट एवढी जर असेल तर इथं जी काय तुम्ही डी सी करंटची जी व्हॅल्यू जी काय तुमचं डी सी करंट आहे तो डी सी करंटची जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू म्हणजे काय आहे, या अल्टरनेटिंग करंटची आर एम एस व्हॅल्यू आहे किंवा त्याच्यासारखा इफेक्ट प्रोड्यूस करणारी व्हॅल्यू आहे. त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, व्हर्च्युअल व्हॅल्यू ऑफ दिस करंट असं म्हणतो. इथं जी येणारी व्हॅल्यू आहे त्याला काय म्हणतो आपण, आर एम एस असं म्हणतो, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. सिमिलरली इन केस ऑफ ई एम एफ देखील आपण असंच एक्सप्लेन करू शकतो. त्या ठिकाणी अल्टरनेटिंग करंट आहे, त्या ठिकाणी ई एम एफ देखील नक्कीच असणार. ठीक आहे. मग आता आपण जे आता बोललो होतो मी तुम्हाला की हिटिंग इफेक्ट हे कशावर डिपेंड आहे, तर आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंटचा स्क्वेअर घेणार आहोत. बरोबर आहे. मग इथं आय आर एम एस स्क्वेअर त्याला आपण इंटिग्रेट केलं, समजा आय आर एम एस स्क्वेअर इथली इलेक्ट्रिक करंटची व्हॅल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर वन कंप्लीट सायकल 0 to 2π. एक कंप्लीट सायकल पूर्ण होईल त्यावेळेस अँगल किती असतो, 0 to 2π एवढा असतो. बरोबर आहे. आणि या ठिकाणचा सगळ्यात स्मॉलेस्ट अँगल म्हणजे कोणता आहे, डी थिटा आहे. बरोबर. त्यामुळे इथं काय केलं आपण, हे आय स्क्वेअर डी थिटा डिवायडेड बाय टोटल अँगल किती आहे, डिवायडेड बाय 2π.
त्या ठिकाणी आपण त्याचं काय करत आहोत, इथं ॲव्हरेज व्हॅल्यूचं जे इक्वेशन आहे अगोदर बघितलेलं त्याच इक्वेशनचा इथं आपण यूज करत आहोत. त्याच्यामुळे या ठिकाणी मी असं इक्वेशन लिहिलं, इज इक्वल टू इथं काय 2π कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर आलं 1/2π इंटू इंटिग्रेशन काय राहील त्या ठिकाणी, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2π ऑफ आयची व्हॅल्यू काय आहे, आय म्हणजे कुठला करंट आहे, इन्स्टंटेनियस करंट आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे I0 साइन ओमेगा टी किंवा I0 साइन थिटा आहे. मग आयचा स्क्वेअर असल्यामुळे काय होईल या ठिकाणी, इथं I0 स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा, बरोबर आहे. मग इथं काय होईल, याच्यामध्ये ह्याला इंटिग्रेशन सॉल्व करत असताना इथं साइन स्क्वेअर थिटाला आपण काय लिहू शकतो, 1 - cos 2 θ/2 डिवायडेड बाय 2 असं आपण लिहू शकतो, बरोबर आहे. मग हे काय होईल, आता याच्यामध्ये I0 कसं आहे, पीक व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे, ती कशी असते, फिक्स्ड असते, फक्त ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकते, पण त्याचा स्क्वेअर असल्यामुळे तो कसा असेल, ऑलवेज पॉझिटिव्ह, तो इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. I0 स्क्वेअर डिवायडेड बाय 2π इंटू इंटिग्रेशन 0 to 2π साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय आहे, 1 - cos 2 θ/2 डिवायडेड बाय 2 इंटू डी थिटा, बरोबर आहे. ह्या 2ला परत काय करा, बाहेर घ्या, कॉन्स्टंट आहे, डी थिटाना आतमध्ये मल्टिप्लाय करा, काय होईल ते I0 स्क्वेअर डिवायडेड बाय 4π इंटू इंटिग्रेशन 0 to 2π आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय होईल, डी थिटा मायनस कॉस 2 θ/2 डिवायडेड बाय 2 इंटू हे डी थिटा, बरोबर आहे. किंवा त्याला इंटिग्रेट केल्यानंतर काय होईल, हे I0 स्क्वेअर डिवायडेड बाय 4π इंटू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2π ऑफ, आता इथं काय होईल, हे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल, मग काय राहिलं आतमध्ये फक्त इथं थिटा, बरोबर आहे, इंटिग्रेशन करत आहोत आपण, त्यामुळे काय राहिलं इथं फक्त थिटा मायनस इथं काय, सॉरी हे 2 आपण काय केलं या ठिकाणी बाहेर घेतलेलं आहे, बरोबर आहे, त्याच्यामध्ये 2 येणार नाही, हे थिटा मायनस कॉस इंटिग्रेशन काय त्या ठिकाणी साइन 2 θ/2 आणि लिमिट काय आहे 0 to 2π आहे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये लिमिट पुटअप करा, लिमिट पुट केल्यानंतर काय होईल, I0 स्क्वेअर काय येईल ते इक्वेशन बघा, RMS स्क्वेअर इज इक्वल टू हे I0 स्क्वेअर डिवायडेड बाय 4π ॲज इट इज, बरोबर आहे, इंटू ब्रॅकेटमध्ये काय आलं होतं आपलं, थिटा मायनस साइन 2 θ आणि लिमिट काय होतं 0 to 2π, बरोबर आहे, 0 to 2π हे आपलं लिमिट आहे. आता हे लिमिट याच्यामध्ये पुट करा, अगोदर अपर लिमिट मायनस लोअर लिमिट, त्यामुळे काय येईल, इज इक्वल टू I0 स्क्वेअर डिवायडेड बाय 4π इंटू लिमिट काय होईल, थिटाच्या जागी अगोदर अपर लिमिट 2π मायनस साइन 2 इंटू 2π मायनस इथं काय होईल 0 मायनस मायनस प्लस साइन 2 इंटू 0 डिवायडेड 2 इंटू 0 डिवायडेड बाय इथं 2 आहे, हे खाली डिवायडेड बाय 2 इथं पण 2 येईल, बरोबर आहे. मग काय या ठिकाणी इज इक्वल टू I0 स्क्वेअर अपॉन 4π इंटू हे काय होईल 2π मायनस, आता 2π साइन 2 इंटू 2π म्हणजे काय 4π म्हणजे काय 720, साइन 720ची व्हॅल्यू काय येते 0 डिवाइड बाय एनिथिंग, हे काय झालं 0 मायनस हे 0 प्लस या ठिकाणी साइन 2 इंटू 0 साइन 0ची व्हॅल्यू परत 0, त्यामुळे पण काय झालं 0, काय राहिलं फक्त या ठिकाणी हे सगळं 0 झालं, 2π तुझा 4π, त्याच्यामुळे इथं काय आलं I0 स्क्वेअर डिवायडेड बाय 2π म्हणजे RMSची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळेल या ठिकाणी, RMS स्क्वेअर इज इक्वल टू I0 स्क्वेअर बाय 2 म्हणजेच RMS इज इक्वल टू I0 बाय √2, आणि मी काल तुम्हाला इक्वेशन सांगितलं होतं I0 इज इक्वल टू √2 इंटू RMS, ठीक आहे. हेच आपण इक्वेशन इन केस ऑफ EMF देखील प्रूव्ह करू शकतो, RMS इज इक्वल टू E0 बाय √2 किंवा E0 इज इक्वल टू √2 इंटू RMS, ठीक आहे. यालाच म्हणतो आपण RMS व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक करंट और RMS व्हॅल्यू ऑफ EMF. आता याच्यानंतर
द हीट प्रोड्यूस्ड बाय सायनोसॉइडली व्हॅरिंग AC ओव्हर वन कंप्लीट सायकल. एक कंप्लीट सायकल ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस त्या ठिकाणी किती हीट डेव्हलप झाली ही कशी कॅल्क्युलेट करायची. तर आपल्याला माहीत आहे हा एक्स ॲक्सिस काय आहे, टाईम रिप्रेझेंट करतो, बरोबर आहे. 0 टू कंप्लीट टी म्हणजे एक वन टाईम पिरियड, एक सायकल पूर्ण करायला एक टाईम पिरियड लागतो, बरोबर आहे. आता ह्या ओव्हर वन कंप्लीट सायकल किती हीट प्रोड्यूस होते हे कसं फाइंड आउट करायचं. तर बघा इकडं H इज इक्वल टू, तुम्हाला हीटचा फॉर्म्युला माहीत असेल, I² हे इक्वेशन आहे. मग त्याला काय करायचं आहे, आपल्याला ओव्हर वन कंप्लीट सायकल इंटिग्रेट करायचं. त्यावेळेस आपल्याला टोटल हीट प्रोड्यूस बाय ड्युरिंग वन कंप्लीट सायकल आपल्याला मिळेल. त्याच्यामुळं काय येईल, H इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू T. आता T हा टाईम पिरियड या ठिकाणी काय येतो, काय येईल 0 टू T. आता टाईम पिरियड काय येतो या ठिकाणी आपल्याला माहीत आहे, ओमेगा इज इक्वल टू थीटा बाय T आहे, बरोबर आहे. T इज इक्वल टू काय येईल, थीटा बाय ओमेगा. मग ड्युरिंग वन कंप्लीट सायकल अँगल कवर्ड बाय दॅट सायनोसॉइडल वेव्ह किती येते, 2π डिवायडेड बाय ओमेगा. त्यामुळे इंटिग्रेशन कसं येईल, 0 टू 2π बाय ओमेगा म्हणजेच T, बरोबर आहे. फॉर्म्युला काय आहे हीटसाठी, I²RT, बरोबर आहे. हे I² जो तुमचा इन्स्टंटेनियस करंट आहे, बरोबर आहे, हा स्मॉल t आणि हे R विथ रिस्पेक्ट टू इंटिग्रेशन आपण त्याला विथ रिस्पेक्ट टू टाईम त्याला आपण इंटिग्रेट करत आहोत, त्यामुळं dt डिफरन्शिएशन काय ठिकाणी dt, बरोबर आहे. मग आता इथं काय होईल, H इज इक्वल टू, इथं काय केलं आपण, अरेंजमेंट R कॉन्स्टंट आहे, त्याला आपण बाहेर घेतलं. हीटमध्ये हा कॉन्स्टंट रिडबर्ग कॉन्स्टंट ज्याला म्हणतो आपण, R बाहेर घेतलं, डिवायडेड बाय हे इथं बघा इंटिग्रेशन हे 0 टू 2π बाय ओमेगा. हे I² इथं मी एक अरेंजमेंट करतो, ओमेगा T, इथं खाली पण ओमेगा म्हणजे ओमेगाने त्याला मल्टिप्लाय करतो इंटू हे dt किंवा d ऑफ ओमेगा T, बरोबर आहे. मग काय होईल या ठिकाणी, इथं जर पाहिलं आपण तर H इज इक्वल टू काय येईल, H इज इक्वल टू R डिवायडेड बाय ओमेगा इंटू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 2π बाय ओमेगा. याला डिफरन्शिएट करत असताना काय होईल, टीच्या ठिकाणी आपल्याला अगोदर याला आपण डिफरन्शिएट करून इंटिग्रेट करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग त्याला पुढे सॉल्व करू. काय होईल त्या ठिकाणी, H इज इक्वल टू हे R डिवायडेड बाय ओमेगा कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. इंटिग्रेट करत असताना इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होईल. काय राहील त्या ठिकाणी, I² इंटू ओमेगा T लिमिट 0 टू 2π बाय ओमेगा. काय या ठिकाणी H इज इक्वल टू R बाय ओमेगा इंटू I² इंटू ओमेगा T लिमिट 0 टू 2π बाय ओमेगा. आता याच्यामध्ये तुम्ही त्याला डिफरन्शिएट का केलं नाही, कारण इंटिग्रेट का केलं नाही, कारण हा एक अँगल आहे आणि आपण विथ रिस्पेक्ट टू टाईम डिफरन्शिएट करत आहोत, त्यामुळं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल होईल. ही टर्म ॲज इट इज इथं आली किंवा हे त्याचं इंटिग्रेशन आहे तसं हे सर्व कॉन्स्टंट टाईमला तरी चालेल. इज इक्वल टू काय या ठिकाणी R बाय ओमेगा, इथं अपर लिमिट I² इंटू ओमेगा इंटू 2π बाय ओमेगा, टाईमच्या ठिकाणी 2π बाय ओमेगा मायनस I² ओमेगा इंटू 0, बरोबर आहे. काय होईल, ओमेगा आणि ओमेगा कॅन्सल. काय येईल, H इज इक्वल टू हे तर काय 0 झालं, 2πR डिवायडेड बाय ओमेगा इंटू I². हे I म्हणजेच काय आहे, IRMS आहे, बरोबर आहे. किंवा IRMSची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, आपण आता फाइंड आउट केली ती I0² बाय 2. त्याच्यामुळं काय येईल, 2πR डिवायडेड बाय ओमेगा इंटू I0² बाय 2, बरोबर आहे. हे काय आहे तर दिस व्हॅल्यू ऑफ हीट इज सेम ॲज दॅट ऑफ हीट प्रोड्युस्ड बाय DC करंट ऑफ मॅग्निट्यूड IRMS फॉर टाईम T इज इक्वल टू 2π बाय ओमेगा. ज्यावेळेस आपण त्या रेजिस्टन्समधून T इज इक्वल टू 2π बाय ओमेगा एवढ्या वेळासाठी आपण DC करंट सप्लाय केला, म्हणजेच IRMS करंट सप्लाय केला, त्यावेळेस जी हीट प्रोड्यूस झाली ती हीट अल्टरनेटिंग करंटच्या हीट एवढीच होती. त्याच्यामुळं आपण काय म्हणू शकतो की IDC हा काय आहे, IACची RMS व्हॅल्यू आहे. ठीक आहे, या ठिकाणी थांबू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचा पॉईंट. थँक्यू.